नमस्कार. आपण अनेकदा ऐकतो की नाही की जुन्या ग्रंथांमध्ये जीवनाचं सार दडलेलं आहे. हो, अगदी. पण खरं सांगायचं तर आजच्या धावपळीच्या युगात ते सगळं कितीसं लागू पडतं हा प्रश्न पडतोच. बरोबर आहे. आज आपण असाच एक ग्रंथ उलगडून पाहणार आहोत, समर्थ रामदास स्वामींचा दासबोध. हो. पण हा केवळ एक धार्मिक किंवा आध्यात्मिक आढावा नाही. नाही, अजिबात नाही. आपल्या आजच्या चर्चेचा उद्देश हा आहे की जवळपास 400 वर्षांपूर्वी लिहिलेल्या या ग्रंथातील शिकवण हं. ती आजच्या काळात आपल्या कॉर्पोरेट आयुष्यात, वैयक्तिक नात्यांमध्ये आणि रोजच्या डिसिजन मेकिंगमध्ये. अगदी तिथे खरंच काही मदत करू शकते का? हं. त्यासाठी आपल्याकडे दासबोधातील काही निवडक आणि महत्त्वाच्या शिकवणींवर आधारित माहिती आहे. हो. तर चला मग थेट मुद्द्यालाच हात घालूया. हं. या सगळ्या माहितीमधला जो पहिला आणि मला वाटतं सर्वात पायाभूत विचार आहे बरं. तो म्हणजे मनावर नियंत्रण. शत्रूंनी कमी पण स्वतःच्या मनामुळे जास्त हरतो. अगदी. आपण विचार केला तो राग, मत्सर, भीती आणि सगळ्यात मोठा शत्रू म्हणजे आळस, या सगळ्याचं उगमस्थान आपलं मनच आहे, नाही का? हो. आणि याच कारणामुळे दासबोध हा केवळ एक तत्वज्ञानाचा ग्रंथ न राहता एक व्यावहारिक मॅन्युअल बनतो. मॅन्युअल, बरोबर. तुम्ही ज्याला मनावर नियंत्रण म्हणालात त्याला आजची पिढी मेंटल स्ट्रेंथ किंवा इमोशनल इंटेलिजन्स म्हणते. हो, हे शब्द आता खूप प्रचलित आहेत. दासबोधाचा मूळ गाभा हाच आहे की बाहेरची परिस्थिती किंवा लोक बदलण्याआधी स्वतःच्या आत डोकावून पाहणं गरजेचं आहे. स्वतःमध्ये बदल घडवणं. हो, कारण ज्या व्यक्तीचं मन स्थिर आणि शांत असतं त्या व्यक्तीला नकळतपणे अनेक गोष्टी मिळतात. म्हणजे समजा मोठ्यात मोठ्या संकटातही स्पष्टपणे विचार करण्याची ताकद येते. अच्छा. गोंधळलेल्या अवस्थेत आपण जे चुकीचे निर्णय घेतो ते टाळता येतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपलं लोकांशी वागणं सुधारतं आणि आतून एक आत्मविश्वास जाणवतो. पण इथे एक एक विरोधाभास निर्माण होऊ शकतो. समजा एखाद्याने मनावर नियंत्रण मिळवलं आणि फक्त शांत बसण्याचा निर्णय घेतला, तर त्याला आळस समजलं जाईल. म्हणजे एकीकडे मनशांती आणि दुसरीकडे कृतिशीलता यांच्यात संतुलन साधणं खूप अवघड आहे. समर्थ रामदासांनी यावर काही भाष्य केलं आहे का? हो. कारण फक्त शांत बसून तर काहीच बदलणार नाही ना. तुम्ही खूप महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे. आणि इथेच दासबोधाचं खरं सौंदर्य दिसतं. समर्थांची शिकवण ही केवळ एकांतवासात बसून मन शांत ठेवण्यापुरती मर्यादित नव्हती. अच्छा. आपण हे विसरता कामा नये की ते छत्रपती शिवाजी महाराजांचे मार्गदर्शक होते. हो, बरोबर. ही राज्यकारभार, शौर्य, जबाबदारी आणि रणांगणावर लागणाऱ्या धैर्यासारख्या अत्यंत व्यावहारिक गोष्टींवर आधारलेली होती. त्यांच्यासाठी मनःशांती ही कृती टाळण्यासाठी नव्हती, तर योग्य कृती करण्यासाठी होती. कृती करण्यासाठी. हो, त्यांनी आळसाला प्रगतीचा शत्रू म्हटलं आहे. त्यांची शिकवण स्पष्ट आहे. केवळ विचार करत बसू नका, योजना आखत बसू नका, छोटी का होईना पण सुरुवात करा. म्हणजे आजच्या भाषेत ओव्हर थिंकिंग थांबवा. अगदी ॲनालिसिस पॅरालिसिसमधून बाहेर पडून ॲक्शन घेण्यावर त्यांचा भर होता. ॲनालिसिस पॅरालिसिस अगदी योग्य शब्द आहे. मी स्वतःला अनेकदा ओव्हर थिंकिंग करताना पकडतो. हे खूप लोकांसोबत होतं. एखाद्या कामाची इतकी तयारी आणि इतका विचार करतो की प्रत्यक्ष काम करण्याची ऊर्जाच राहत नाही. यातून बाहेर पडण्यासाठी दासबोधात काही ठोस उपाय सांगितला आहे का? हो, नक्कीच. दासबोधात यत्न किंवा प्रयत्न या शब्दावर खूप भर दिला आहे. यत्न. त्यांचा संदेश साधा आहे. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. म्हणजे परिणाम काय होईल याचा जास्त विचार करण्याऐवजी आपलं काम प्रामाणिकपणे करण्यावर लक्ष केंद्रित करा. फोकस कामावर ठेवा. बरोबर. ते असंही सांगतात की प्रत्येक कामात यश मिळेलच असं नाही, पण प्रयत्न न करणं हा सगळ्यात मोठा पराभव आहे. खरंय. हीच गोष्ट आजच्या स्टार्टअप कल्चरमध्ये फेल फास्ट, लर्न फास्टर म्हणून सांगितली जाते. म्हणजे चुका करा, पण त्यातून लवकर शिका आणि पुढे जा. थांबून राहू नका. वेळ वाया घालू नका. अजिबात नाही. बरोबर. म्हणजे मन शांत ठेवा, जेणेकरून तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकाल. आणि तो निर्णय घेतला की लगेच कृती करा. हो. ही साखळी खूपच प्रभावी वाटते. पण याच कृतिशीलतेमधून जेव्हा यश मिळतं तेव्हा एक नवीन आव्हान समोर येतं, नाही का? हो, येतं. ज्ञान, पैसा किंवा पद मिळालं की अहंकार डोकावू लागतो. मला वाटतं दासबोधात या धोक्याबद्दलही नक्कीच सांगितलं असेल. हो, आणि खूप विस्ताराने सांगितलं आहे. यश पचवणं हे यश मिळवण्यापेक्षा जास्त अवघड असतं असं म्हणतात. खरंय. दासबोधात स्पष्ट इशारा आहे की अहंकार वाढला की पतन जवळ येतं. यामागे एक साधं मानसशास्त्र आहे.
जो माणूस नम्र असतो तो सतत शिकण्याच्या मनस्थितीत असतो. तो खुला असतो शिकायला. अगदी. तो आपल्या चुका मान्य करतो, इतरांकडून काहीतरी नवीन शिकायचा प्रयत्न करतो. या उलट अहंकारी माणसाला वाटतं की त्याला सगळं काही कळतं. आय नो इट ऑल हा ॲटिट्यूड आला की तिथेच प्रगती थांबते. बरोबर, तिथेच त्या व्यक्तीची प्रगती थांबते. ज्ञान हे समुद्रासारखं अथांग आहे आणि आपण फक्त एक थेंब घेतला आहे, ही भावना दासबोध सतत जागृत ठेवायला सांगतो. पण आजच्या जगात हे थोडं अवघड नाही का? जिथे पर्सनल ब्रँडिंग आणि स्वतःला प्रमोट करणं इतकं महत्वाचं आहे, हो, तो एक मुद्दा आहेच. तिथे नम्रतेला कमकुवतपणा समजलं जाण्याचा धोका नाही का? दासबोध यावर काही उपाय सांगतो का, की आत्मविश्वास आणि अहंकार यातली रेषा कशी ओळखावी? खूप छान प्रश्न आहे. आत्मविश्वास आणि अहंकार यातला फरक दासबोध कृतीतून स्पष्ट करतो. अच्छा. आत्मविश्वास हा तुमच्या ज्ञानावर आणि क्षमतेवर आधारित असतो. तुम्ही जे काम करता ते उत्तम करता हा आत्मविश्वास आहे. ठीक आहे. पण ते काम फक्त मीच उत्तम करू शकतो हा अहंकार आहे. समजलं. दासबोधातील शिकवण आपल्याला स्वतःच्या कामाचा अभिमान बाळगायला सांगते, पण त्याचा गर्व करायला नाही. आणि या अहंकारावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांनी एक अप्रतिम उपाय सांगितला आहे, तो म्हणजे संगत. संगत. म्हणजे आपण कोणासोबत राहतो याचा इतका परिणाम होतो. प्रचंड. समर्थांनी चांगल्या आणि वाईट संगतीचे परिणाम वारंवार सांगितले आहेत. वाईट संगत काय करते? ती तुमच्या विचारांना प्रदूषित करते, तुमची मूल्य कमी करते आणि नकळतपणे तुमची प्रगती थांबवते. अच्छा. अहंकारी व्यक्ती जर चुकीच्या लोकांमध्ये असेल तर ते लोक त्याच्या अहंकाराला आणखी खतपाणी घालतात. हो, त्याची वाहवा करतात. बरोबर. या उलट चांगली संगत तुम्हाला आरसा दाखवते. चांगल्या संगतीत विद्वान, गुणी आणि नम्र लोक असतात. ते तुम्हाला सतत प्रेरणा देतात, तुमचं ज्ञान वाढवता आणि स्वभाव घडवायला मदत करतात. ते तुम्हाला जमिनीवर ठेवतात. अगदी. ते तुम्हाला जमिनीवर ठेवतात. थोडक्यात सांगायचं तर तुम्ही ज्या 5 लोकांसोबत सर्वाधिक वेळ घालवता, तुम्ही त्यांच्या सरासरी इतकेच असता. त्यामुळे तुमची संगत हुशारीने निवडा. हा दासबोधाचा अत्यंत व्यावहारिक सल्ला आहे. हे खरंय. म्हणजे या सगळ्या गोष्टी एकमेकाशी जोडलेल्या आहेत. हो, एक साखळी आहे. मन स्थिर असेल तर योग्य कृती होते. कृतीतून यश मिळालं तरी नम्रता टिकवण्यासाठी चांगली संगत हवी, ही एक प्रकारची जीवनशैलीच आहे. बरोबर. आणि या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होतीये की ही शिकवण केवळ आध्यात्मिक किंवा तात्विक नाही, तर ती पूर्णपणे व्यावहारिक आहे. नक्कीच आहे. म्हणजे पैशाचं व्यवस्थापन, लोकांशी वागणूक, नेतृत्व कसं करावं याबद्दलही दासबोधात काही मार्गदर्शन आहे का? हो, नक्कीच आहे. दासबोधात राजकारण आणि साक्षेप यावर स्वतंत्र समास आहेत, ज्यात त्यांनी लीडरशिप, मॅनेजमेंट आणि अगदी फायनान्शियल प्लॅनिंगवरही भाष्य केले आहे. अच्छा. उदाहरणार्थ, नेता कसा असावा याबद्दल ते सांगतात की त्याने दूरदृष्टी ठेवली पाहिजे, लोकांची पारख केली पाहिजे आणि योग्य व्यक्तीला योग्य काम दिलं पाहिजे. ही तर आजच्या मॅनेजमेंटची तत्त्व आहेत. हो. पैशाबद्दल बोलताना ते सांगतात की पैसा जपून वापरावा, पण गरजेच्या वेळी खर्च करायला मागेपुढे पाहू नये. म्हणजे कंजूषपणा आणि काटकसर यातला फरक त्यांनी तेव्हाच स्पष्ट केला आहे. वा. हे सगळे विचार आजही कोणत्याही मॅनेजमेंटच्या पुस्तकात सापडतीलच. अप्रतिम. म्हणजे आपण आतापर्यंत मनावर नियंत्रण, कृती, नम्रता आणि योग्य संगत या 4 महत्वाच्या मुद्द्यांवर बोललो. हो. पण हे सगळं आपण योग्य प्रकारे करत आहोत की नाही हे कसं तपासायचं? म्हणजे स्वतःच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी काहीतरी फीडबॅक मेकॅनिझम हवा ना. बरोबर. आणि तोच दासबोधातील 5वा आणि माझ्या मते सर्वात प्रभावी मुद्दा आहे. कोणता? समर्थ रामदासांनी त्या सवयीला आत्मपरीक्षण म्हटलं आहे. त्यांचा संदेश खूप साधा आणि थेट आहे. दररोज रात्री झोपण्यापूर्वी काही क्षण स्वतःसाठी द्या. स्वतःसाठी? हो. आणि स्वतःच्या दिवसभरातील कृतींचे विश्लेषण करा. स्वतःला काही साधे प्रश्न विचारा. आज माझ्याकडून कुठे काही चुकलं का? माझ्या बोलण्याने किंवा वागण्याने मी कोणाला दुखावलं का? आजच्या दिवसात मी काही नवीन शिकलो का? ही सवय तर खूपच परिणामकारक वाटते. पण रोजच्या रोज हे करणं कठीण असेल. सुरुवातीला कठीण वाटेल, पण ही सवय एकदा लागली की तिचे फायदे प्रचंड आहेत. खरंच? हो. माझे एक मित्र आहेत जे एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीचे CEO आहेत. ते आजही रात्री झोपण्यापूर्वी एक छोटी डायरी लिहितात. अच्छा. त्यात ते त्यांच्या दिवसातील यशाबद्दल नाही, तर फक्त त्यांच्या चुकांबद्दल लिहितात.
ते म्हणतात, ही डायरी मला जमिनीवर ठेवते आणि दुसऱ्या दिवशी अधिक चांगलं काम करण्याची प्रेरणा देते. वा. हेच तर आत्मपरीक्षण आहे. जो माणूस स्वतःच्या चुका पाहू शकतो आणि त्या स्वीकारू शकतो, तोच स्वतःमध्ये सुधारणा करू शकतो. हा वैयक्तिक विकासाचा पाया आहे. खरंच खूपच प्रेरणादायी आहे. चला तर मग आपण आतापर्यंतच्या या सखोल चर्चेचा थोडक्यात आढावा घेऊया. हो, घेऊया. असं दिसतंय की दासबोधातून आजच्या जीवनासाठी आपल्याला एक संपूर्ण फ्रेमवर्क मिळतं. याची सुरुवात होते मनाला स्थिर ठेवण्यापासून. हो, कारण आपले सर्व निर्णय तिथूनच सुरू होतात. बरोबर. मग येते कृती, कारण विचारांना कृतीची जोड दिल्याशिवाय काही साध्य होत नाही. त्यानंतर येतं यश मिळाल्यावर नम्रता राखणं. कारण अहंकार हा प्रगतीचा सर्वात मोठा शत्रू आहे. अगदी. या नम्रतेला आणि योग्य विचारांना टिकून ठेवण्यासाठी येते योग्य संगतीची निवड. आणि या सगळ्या गोष्टी आपण योग्य प्रकारे करत आहोत की नाही हे तपासण्यासाठी येते रोजच्या आत्मपरीक्षणाची सवय. अगदी अचूक सारांश आहे. आणि अंतिम निष्कर्ष म्हणून मी इतकंच म्हणेन की दासबोधाकडे केवळ एक धार्मिक ग्रंथ म्हणून पाहणं हे त्याच्यावर अन्याय करण्यासारखं आहे. बरोबर. तो खरं तर मानसिक, सामाजिक आणि वैयक्तिक प्रगतीसाठी एक सर्वसमावेशक मार्गदर्शक आहे. त्यात सांगितलेली तत्त्व कोणत्याही काळात, कोणत्याही धर्माच्या किंवा कोणत्याही देशातील व्यक्तीला लागू होऊ शकतात. म्हणजे तो एक कालातीत ग्रंथ आहे. हो, मन जिंकण्यापासून ते जग जिंकण्यापर्यंतचा प्रवास कसा करायचा याचं व्यावहारिक ज्ञान देणारा हा एक कालातीत ग्रंथ आहे. नक्कीच. आणि या चर्चेच्या शेवटी सर्व श्रोत्यांना विचार करण्यासाठी एक अंतिम प्रश्न. आपण रोजच्या धावपळीत अनेक निर्णय घेतो, लोकांशी वागतो आणि स्वतःला घडवण्याचा सतत प्रयत्न करतो. विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की या शेकडो वर्षांपूर्वीच्या मार्गदर्शनापैकी आज आपण जाणीवपूर्वक कोणती एक गोष्ट आपल्या जीवनात लागू करू शकतो जिचा सर्वात जास्त सकारात्मक परिणाम दिसून येईल.